आज विधानसभेमध्ये पारित झालेला आहे मराठा आरक्षण संदर्भातलं बिल, कसं बघताय 10% आरक्षण यामध्ये मराठा समाजाला देण्यात आलं? सरकार सध्या इकडे आड मध्ये एक कायदे मंडळातलं असतं आणि एक नोकऱ्या शिक्षण यातलं असतं. त्यातलं कायदे मंडळातलं जे आहे ते 10 वर्षाकरताच असतं आणि घटना दुरुस्ती करून ते 10-10 वर्ष वाढवावं लागतं. आता 2030 सालापर्यंत केलेलं आहे. शिक्षणाचं आणि एम्प्लॉयमेंटचं 15-16 कलमाखाली जे देतात तर ते आरक्षण जे आहे त्याबद्दल खुद्द आंबेडकर घटना समितीमध्ये असं म्हणाले होते की इक्वालिटीचा अधिकार 14व्या कलमाखालचा हा इक्वालिटीचा जो अधिकार आहे तो मूलभूत अधिकार आहे आणि आरक्षण हा अपवाद आहे आणि अपवाद हा नियमापेक्षा मोठा असू शकत नाही आणि म्हणून आरक्षण 50% जास्त असू शकत नाही हे आंबेडकरांनी म्हटलं होतं आणि तेच इंद्रसानी केसमध्ये 92 साली 9 जजेसनी एकमताने मान्य केलं. त्यामुळे तो आता भारतातला कायदा आहे. तो जर का बदलायचा असेल तर 11 जजेसचं नवीन बेंच तयार करावं लागेल. गेले 30 वर्ष इंद्रसानी केस मान्य. आता सुद्धा महाराष्ट्राचा जो निकाल लागला 5 जजेसच्या त्यांनी सुद्धा 50% आरक्षण 50% जास्त देता येणार नाही हे मान्य केलेलं होतं आणि त्यात त्यांनी काय सांगितलं की ट्रिपल टेस्ट असायला पाहिजे, म्हणजे मागास आयोग असायला पाहिजे, त्यांनी मागास ठरवलं पाहिजे त्या गटाला, 2 एम्पिरिकल डेटा असायला पाहिजे आणि 3 50% वर जाता कामा नये. तेव्हा या 3 गोष्टी मान्य करायला लागतात. आता मी आता ही बॅकग्राऊंड दिली मी. आता हे आज जे मी वाचलं सगळं त्यात त्यांनी नाव ठेवलं महाराष्ट्र राज्य सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्गाकरता आरक्षण अधिनियम 2024. आता सोशली आणि एज्युकेशनली ते बॅकवर्ड आहेत असं त्यांनी मत मांडलंय. त्यासाठी 10% आरक्षण त्यांना द्यावं आणि होणार नाही म्हणजे ते 50%च्या वरचं 10% त्यांनी दिलेलं आहे आणि त्यांनी असं पण म्हटलंय जे आतापर्यंत मी म्हणत आलेलोच आहे की उन्नत आणि प्रगत गटातला यातनं बाहेर काढावं, म्हणजे क्रिमी लेअर म्हणतो आम्ही त्याला मराठीमध्ये इंग्लिशमध्ये, त्या क्रिमी लेअर बाहेर काढायला पाहिजे आणि उरलेले जे एक लक्षात घ्या की मराठा जे सामान्य नागरिक आहेत त्यांना आरक्षणाची गरज आहे, पण जे शिक्षण सम्राट आहेत, जे साखर सम्राट आहेत, जे मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत त्यांना निश्चितच गरज नाहीये आणि त्यामुळे क्रिमी लेअर सगळी बाहेर काढायला पाहिजे. आता हे अनेकदा प्रयोग झालेले आहेत, म्हणजे पृथ्वीराज चव्हाणांनी केलाय, आपल्या फडणवीसांनी केलाय आणि आता हा शिंद्यांच्या याच्यामध्ये न्यायमूर्ती शुक्रे यांची समिती जी नेमली होती त्यांचं मी जे वाचलं ते असं म्हणतात की शिक्षणाची पातळी मराठ्यांची कमी आहे, आर्थिक दृष्ट्या ते मागास आहेत, सरकारी नोकऱ्यांमध्येही त्यांचं कमी प्रमाण आहे, 84% लोक मागास आहेत, 16% फक्त उन्नत आहेत वगैरे वगैरे. राजकीय आरक्षणाची गरज नाही असंही त्यांनी त्याच्यात म्हटलेलं आहे. म्हणजे हे जजेस आहेत आणि त्यांनी असं का विधान करावं मला कळत नाही. त्यांनी सांगितलं की तामिळनाडूमध्ये 50% वर नेता येतं. तमिळनाडूमध्ये जे 69% दिलेलं आहे ते पूर्णपणे वेगळ्या कलमांखाली दिलेलं आहे. तो जो कायदा आहे तमिळनाडूचा तो घटना दुरुस्ती करून 9व्या शेड्यूलमध्ये टाकलेला आहे आणि 9व्या शेड्यूलमध्ये टाकला कायदा की त्याला प्रोटेक्शन निर्माण होतं. आता 9व्या शेड्यूलमध्ये कायदा टाकायचा असेल तर त्याला घटना दुरुस्ती करावी लागते आणि घटना दुरुस्ती ही संसदेमध्ये होते, महाराष्ट्राच्या विधानसभेत होत नाही. तेव्हा यांना तो अधिकारच नाहीये. असं असताना तामिळनाडूचं उदाहरण देणं हे माझ्या मते चुकीचं आहे. एक लक्षात घ्या की हा अधिकार आहे महाराष्ट्राला, म्हणजे 102 काढूनच घेतला होता, तो केंद्राकडे गेला होता, पार्लमेंटकडे गेला होता पूर्ण. तो 105व्या घटना दुरुस्तीने पुन्हा राज्यांकडे दिलेला आहे. तेव्हा महाराष्ट्राला अशा तऱ्हेचं आरक्षण देता येतं. पण पुन्हा मी माझ्या पहिल्याच मुद्द्याकडे येतो की ट्रिपल टेस्टची इथे पूर्तता झाली आहे का? एक मागास आयोग आहे तो नेमलाय तुम्ही, पण त्यांनी जे सगळे निष्कर्ष काढलेत ते एका महिन्यात त्यांनी सबंध ते एम्पिरिकल डेटा गोळा केला वगैरे, हे सुप्रीम कोर्टात मान्य होईल का? 13 कोटीच्या महाराष्ट्राचं ते अमान्य होऊ शकतं. एम्पिरिकल डेटा जो आहे तो कंटेम्परेनियस
आणि कोलेट असलं पाहिजे हे वाक्य आहेत सुप्रीम कोर्टाची. याचा अर्थ ते आत्ताच असलं पाहिजे, सर्व महाराष्ट्रात सारखं असलं पाहिजे, त्याची तुलना करता आली पाहिजे. असा आहे का तो एम्पिरिकल डेटा, याची चौकशी होईल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 50% क्रॉस झाले, ते सुप्रीम कोर्ट मान्य करेल असं मला वाटत नाही. मागच्या वेळी हायकोर्टाने ते मान्य कसं केलं याचंच मला आश्चर्य वाटतंय. कारण सुप्रीम कोर्टाचा निर्णय 141 कलमाखाली सर्व हायकोर्ट्सवर बंधनकारक असतो. आणि सुप्रीम कोर्ट ज्यावेळी म्हणतं की 50%च्या वर देता येणार नाही, त्यावेळी बॉम्बे हायकोर्टने ते कसं मान्य केलं हे अजून मला हा वेगळा भाग आहे. तेव्हा आता मला जे दिसत आहे त्याप्रमाणे हे आता कोर्टात तर जाणारच लोक, उघड आहे अगदी. आणि सुप्रीम कोर्टाचा काय निर्णय लागतो ते आपण बघूया. मला जे दिसत आहे त्याप्रमाणे बिल ते आणि हे बिल याच्यात काही फारसा फरक नाहीये. त्यामुळे हेही सुप्रीम कोर्टात टिकण्याची शक्यता फार कमी आहे. पण आजच्या या सगळ्या विशेष अधिवेशनाचं फलित काय आहे, मग काही मराठा समाजाच्या हाती काय लागलंय का? या क्षणाला मी तुम्हाला सांगितलं तसं की हे अजून बॅलन्समध्ये आहे. म्हणजे त्यांनी ऍक्ट केलाय पण तो ऍक्ट होणार नाहीये. आणि जरांगेंनी जे मागणी केली होती ती त्यांनी अशी केली होती की आम्हाला आरक्षण आणि ते ओबीसी मधनं द्या. आता यांनी हा जो गट केलाय ना, पुन्हा बघा कसं दोन्हीचं वर्डिंग सारखंच आहे. सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास असं जे वर्डिंग आहे ना, ओबीसीची डेफिनेशन तीच आहे, सोशली आणि एज्युकेशनल बॅकवर्ड क्लास. म्हणजे तुम्ही जर का हे बॅकवर्ड म्हटलं तर ते ओबीसीतच घालायला पाहिजे. असं इतकं सोपं ते सगळं गणित आहे. त्यामुळे जरांगेंची मागणी त्यांनी काळजीपूर्वक केलेली आहे की आम्हाला ओबीसीत घाला, म्हणजे ते 50%च्या आत येईल, म्हणजे ते कोर्टात टिकेल. आता यांनी 50%च्या वर गेलं, हे कोर्टात टिकेलच असं नाही. त्यामुळे सध्या मला असं वाटतं की थोडीशी एका अर्थाने जनतेची फसवणूक आहे. जरांगेंची पण फसवणूक, जरांगेंची म्हणतोय ते मी तसं विधान राजकारणात जात नाही मी, म्हणून मी ते विधान करत नाही. परंतु जनतेची निश्चितच दिशाभूल याच्यामध्ये होती. तुम्हाला 100% माहिती आहे की कायद्यात बसणार. कारण शिंदे साहेब काय म्हणत होते एकसारखं की आम्ही ओबीसींना हात म्हणजे कुठल्याही इतरांच्या रिझर्वेशनला धक्का न लावता टिकणारं कायद्यात बसणारं असं आरक्षण देऊ. तर हे जे आरक्षण दिलेलं आहे हे कायद्यात बसेल असं निदान मला तरी वाटत नाही आता. सर, घटनादुरुस्तीनंतर हे पहिलंच म्हणजे आरक्षण आहे कुठल्याही म्हणजे देशामध्ये घटनादुरुस्ती झाली आत्ताची, त्याच्यानंतर हे पहिलं आरक्षण दिले, त्यामुळे असं टिकेल असंही म्हणतात. घटना दुरुस्ती म्हणजे कसं आहे, आधी राज्यांकडेच तो अधिकार होता. तो तात्पुरता काढून घेतला गेला होता, ते आपल्या लक्षातही आलं नव्हतं. ते जेव्हा लक्षात आलं त्यावेळी त्याच्यावर पुन्हा उठाव झाला आणि सर्व राज्यांनी ते मागितल्यावर 105वी घटना दुरुस्ती करून ते पुन्हा राज्याकडे दिलेलं आहे. आता राज्याकडे आलं म्हणून हे पास होईल हे याला तसं अर्थ काही नाही. लॉजिकमध्ये याला काही अर्थ नाहीये. घटनेनुसार 4 आरक्षण देता येतात का? म्हणजे आता 4 आरक्षण म्हणजे याचा की SC ST EWS आणि आता हे 4थं आहे SC. हे बघा, भारताच्या राज्यघटनेने काही विकर सेक्शन्स ठरवलेले. ते कुठले विकर सेक्शन्स आहेत तर शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, बॅकवर्ड क्लास, विमेन आणि चिल्ड्रन, हे 5. आणि यांच्यासाठी प्रोटेक्टिव्ह डिस्क्रिमिनेशन करता येतं. म्हणजे त्यांच्या डिस्क्रिमिनेशन असतं पण ते त्यांच्या प्रोटेक्शन करता असतं. डिस्क्रिमिनेशन अलाउड नाहीये पण प्रोटेक्टिव्ह डिस्क्रिमिनेशन अलाउड आहे. त्यामुळे आता 73-74वी घटना दुरुस्ती जी झाली काय म्हणतात लोकल सेल्फ गव्हर्नमेंटची, त्याच्यात सुद्धा स्वच्छ शब्दात असं म्हटलेलं आहे आरक्षणाचं. त्याचं कलम आहे 2 की शेड्यूल कास्टचं आरक्षण आहे, शेड्यूल ट्राईबचं आरक्षण आहे, त्यानंतर 50% बॅकवर्ड क्लासचं ओबीसीचं आरक्षण आहे आणि या सगळ्यामध्ये 1/3 स्त्रियांचं आरक्षण आहे. तेव्हा 4 आरक्षणं तिथेही दिलेली आहेत, ती देता येतात. जास्त होतं कसं होतं? नाही, किती आरक्षण 50%च्या वर जाता कामा नये हा महत्वाचा आहे. त्यातलं शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबला हात लावता येत नाही आणि बायकांचं जे म्हणजे स्त्रियांचं जे 1/3 आहे त्यालाही हात लावता येत नाही. मग आता झालं काय की ते 22-23% झालं, त्याच्या पुढचे जे 27% आहेत त्याच्यामध्ये बाकी सगळ्यांना बसवावं लागेल. मराठ्यांना दिलं तर त्याच्यात बसवावं लागेल, म्हणून ते ओबीसीचं कमी होत आहे, म्हणून ओबीसीचा विरोध आहे त्याला. पण घटनादुरुस्तीनंतर सामाजिक आणि शैक्षणिक जे आरक्षण आहे ते देण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. नाही, अमर्याद नाहीये, तो आहे, अमर्याद नाही. 50%च्या आत ठेवायला पाहिजे. सर, एकमतानं नाही, ते मला तुम्ही विचारलं तर मी त्याच्यावर बोलणं टाळीन अशा करता की मी खूप देशांमध्ये पण गेलेलो आहे, खूप देशांच्या घटना पण वाचलेल्या आहेत. एखादं विधेयक पास करताना त्याच्यावर चर्चा करूनच ते पास करायचं असतं.
आधीच काहीतरी आतमध्ये खोलीत ठरवायचं आणि तिथे येऊन नाटकं करायची, हे लोकशाहीत बसत नाही. हे एवढं महत्वाचं जर का ते विधेयक असेल तर त्याची उघड चर्चा झाली पाहिजे, लोकांपर्यंत कळलं पाहिजे ना कोण कोणाच्या बाजूने बोलता येते. पण सरकारने आज जल्लोष साजरा केलेला आहे. नाही, ते राजकारण नाही. सर, ओबीसी आरक्षणच कायद्यानुसार नाही असाही एक आरोप होते आता. नाही, आता मी तुम्हाला सांगितलं ना की शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब यांचं झाल्यानंतर इतर मागासवर्गाकरता 50% करता येतं राज्यांना. त्यात अनकॉन्स्टिट्युशनल काही नाही. आणि त्यात पुन्हा मी सांगितल्याप्रमाणे 1/3 स्त्रियांकरता ठेवावं लागतं. महाराष्ट्रात ते 1/2 केलेलं आहे, 50%, पण घटनेप्रमाणे 1/3 द्यावंच लागतं. ओके. दरम्यानच्या काळामध्ये जो एक्झरसाइज झाला त्याच्यामध्ये हरकती घेतल्या गेल्या 6 लाख आले म्हणतात. त्यामुळे मग ते एका बाजूलाच पडलंय आणि ते शक्य नाही असं साधारणपणे सरकारला जाणवलं. मी जे आता ऐकत होतो मी जे मागितलं नाहीये ते आता आम्हाला दिलंय, आणि जे आम्ही मागतोय सगळे सोयऱ्यांचं त्याच्यावर हे गप्प बसलेत आतापर्यंत. आणि मुदत किती द्यायची त्यांचंही बरोबर आहे. म्हणजे मी पुन्हा राजकारणात जात नाही अजिबात, पण महिनोगंठी मुदत दिलेली आहे. आता आणखी मुदत द्या, आणखी मुदत द्यायला अर्थ उरत नाही काही. सर, सर्वेक्षण चुकीचं झालं किंवा सर्वेक्षणाला दाखलाच दिला नाही असं काही म्हणजे अगोदर असे ते सर्वोच्च न्यायालय ठरवेल. त्याच्यावर मी बोलणार नाही, कारण त्याचा मी अभ्यास नाही केलेला. त्यांनी कशा रीतीने केल्या, मेथड्स असतात, सर्वेक्षण करण्याचे सुद्धा मेथड्स असतात. आता अगदीच बोलायचं झालं तर ही जी सगळं मी ज्या अपार्टमेंट हाऊसमध्ये राहतो इथे कोणी आलेलं नाहीये. त्याच्यावरच आक्षेप घेतला माझं सर्वेक्षण झालेलं नाहीये, त्यामुळे योग्य पद्धतीने झाले का ते नाही, मला नाही माहिती. त्याच्यावरच आक्षेप घेतला जातो, त्यामुळे असं काही हे सुप्रीम कोर्ट ठरवेल ना. ते जर का चुकीचं असेल तर ते पहिल्याच पॉईंटवर उडेल हे सगळं. सर, मराठा आरक्षणानंतर आता मराठा समाजात कोणाला किती कुठे आरक्षण मिळणार असा प्रश्न काय. आपण आता आरक्षणावर जितकं कमी बोलू ना तितकं चांगलं आहे. कारण आता हे यांना आम्ही इंग्लिशमध्ये पॅन्डोराज बॉक्स म्हणतो. म्हणजे एकात तो दुसरं, दुसऱ्यातनं तिसरं चालू होतं. आता मराठ्यांना आता 52% आहे. मराठ्यांना 10% दिलं तर 62% झालं. धनगर 5%, मुस्लिम 5%, म्हणजे 72%वर गेलं. इकॉनॉमिक विकर सेक्शन 10% आहेच, म्हणजे 82%वर गेलं. मग 100%च करून टाका ना आता 82वर गेल्यावर. हे सगळं फार विचित्र चाललेलं आहे, वाढलेलं आहे त्यांनी. दुसरं एक की मराठा आरक्षण न्यायालयात टिकेल का, ते मी अनेकदा सांगतो की माझ्या मते हे नाही टिकत आहे. पण त्यातून मी काही सुप्रीम कोर्टाची हल्ली मला 100% सांगता येत नाही ना. आणि सर, शेवटचा प्रश्न असा आहे, नव्या कायद्याचं कुणाला, ओबीसीचं कोणाला आणि ईडब्ल्यूचं काय होणार? नाही, इकॉनॉमिक विकर सेक्शनचं ते यांना लागूच नाहीये. म्हणजे शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि ओबीसीला ते लागूच नाही, त्या वेगळाच भाग आहे तो. आता या तिघांमध्ये वाटणी कशी होते ते सुप्रीम कोर्ट ठरवेल. थँक्यू सो मच. काल सुप्रीम कोर्टाने 2-3 डिसिजन जे आले कालच्या वेगळ्या विषयावरती, आपले आता राष्ट्रवादीचा विषय सरकारला चांगला. नाही, काय असतं म्हणून तर आम्ही नेहमी म्हणतो की एक शेवटची आमची भाबडी अशी असते की सुप्रीम कोर्ट योग्य तो निर्णय देईल. दरवेळी पळवाटा आता अँटी डिफेक्शन लॉचा त्यांनी जो 11 मेला मागच्या वर्षी दिला निर्णय, तो फार चांगला दिला. परंतु त्याच्यामध्ये पळवाटा खूप ठेवला गेला की एकाच वेळी 2/3 जायला पाहिजे, यावर ते काही बोलले नाहीत. किती मुदत द्यायची, स्पीकरनी किती वेळात घ्यायचा निर्णय, त्यावर काही बोलले नाहीत. स्टेटस को अँटी बद्दल काही बोलले नाहीत. त्यामुळे पळवाटे इतक्या ठेवल्या आहेत की तो जो अँटी डिफेक्शन लॉ आहे सध्याचा, तो जवळजवळ नष्ट झाल्यातच जमा आहे. ज्याचं बहुमत आहे लेजिस्लेचरमध्ये, त्याचा तो पक्ष झाला. आता लेजिस्लेटर्स कसे विकत घेता येतात किंवा फोडता येतात हे सगळं जगाला माहिती आहे. ओरिजिनल पॉलिटिकल पार्टीचा विचार करायला पाहिजे ना, तो केलेलाच नाहीये. तेव्हा खूप ठिकाणी इलेक्शन कमिशन आणि सुप्रीम कोर्ट खूप ठिकाणी, एक आणखी लक्षात घ्या सगळे, आम्ही हे वर्गात शिकवतानाही सांगतो LLB आणि LLMच्या विद्यार्थ्यांना, की गोलकनाथ केसमध्ये जो निर्णय दिला 11 जजेसनी, तो केशवानंद केसमध्ये 13 जजेसनी बदलला. किंवा राईट टू प्रिव्हसीचा जो जजमेंट आहे, जे पूर्वी 8 आणि 7 आणि 6 जजेसनी दिलेला, तो आता पुट्टास्वामीमध्ये 9 जजेसनी बदलला. म्हणजे आपलेच निर्णय सुप्रीम कोर्ट चुकीचं ठरवू शकतं. म्हणजे सुप्रीम कोर्ट म्हणजे देईल ते अंतिम सत्य असं धरायचं कारण नाही. एक लक्षात घ्या, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर आपल्याला टीका करता येते, जजवर नाही करता येत. कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होईल जजवर टीका केली तर.
पण तो जो निर्णय दिलाय तो माझ्या मते कायद्यात बसत नाही. मी आता कॉन्स्टिट्यूशन शिकवतो तर मला असं वाटतं की हा निर्णय चुकीचा आहे, तर ते मी बोलू शकतो. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला म्हणजे तो बरोबरच आहे असंही नाही, पण शेवटची अशी आशा कोणाची आहे तर सुप्रीम कोर्टाची. काल मग कोर्टामध्ये सर असे निवेदन झाले की शरद पवारांना पक्षाने चिन्ह काहीच द्यायचं नाही, म्हणजे जे वकिलांनी मागणी नाही केली. ते एका बाजूचे वकील बोलत होते. सर दुसरं असं की ईडब्ल्यूएसचं आणि कुणबीचं काय होणार? ईडब्ल्यूएसचं आणि कुणबीचं काय होणार या आजच्या 10% आरक्षणावर? नाही आता तर काहीच होणार नाही. कोणते जे आता चालू आहे तसंच चालू राहील. हे काही परिणाम हा नाही. उरलेल्या मराठ्यांना हे लागेल ना आता जे केलंय ते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.